हाय मित्रांनो, काय चाललंय? बरं चाललंय का? हो का मित्रांनो, काम एक संपत नाही. काय चाललंय माहिती का? किचन साफ करायचं चाललंय. ती पण किचन वर बसून काय काम धंदाच नाही, आणि ती पण अजून चहा बनवत आलं तर आमचं येड का डिस्को डान्स हो डिस्को डान्स तर पडचाल बिना कामाचं पडचा बिडचाल काय पडचाल कसा पडेल कसा पडेल बाई. मग तुम्ही नाही पडायचा, मीच पडेल. कारण बसली हो का मित्रांनो किचन वरती, काम धंदा बघत चाललंय. चहा चढला काय? मला चहा बनवून दे, कव्वाच्या न मागतोय ती तुला. काय चहा कडतोय की बघत चाललंय. चहा का इकडल्या साईडला चहा कडतोय, दिसतंय का? का इकडं चांगला चहा उकाळतोय, खळा कसं उकळतोय बघू दे मला. ए भाजल की हाताला सरका माग. एक माणसा डोक्यावर पडलेला आहे. इकडे ह्या हातावर हे हा बोला. काय म्हणताय? काय म्हणताय? काय म्हणत नाही. हो, उतारली वाटत. उतारली का? कसं बघतो मला दीड तास झालं चहा मागून. चहा उकाळा. उतारली वय. मित्रांनो, जरा म्हटलं कोरा चहा बनवा म्हणजे उतरल, म्हणून कोरा चहा घेतलाय बनवायला. हा, हवा दे भरली या. म्हणून म्हणतो चहा पाहिजे मला लवकर. चहा देते या. हात लावला तर किती त्रास होतोय. हा, मला हा त्रास होतोय. चहा देते की करून तुम्हाला? त्रास होतोय येऊ का? नाही तर बघा मग इथं एक तर काम करत बघतीये उद्योग. कशाचं खरडायचं आणले काय? ती करडायचं बघू आणलंय. दाखव नीट. आता दाढी चांगली केली नाही. या की काढती दाढी तुमची. हा, काढवायची का? बघू. येड्याची जात्रा. दार लावून आणली तर लय बरं काम. ती ही बसली काढत. कशाच आहे ते? हो, ती नसतो का पत्रा, कलर मारल्यावरती सांडल्यावर घासते ती, तसला आहे. पण ही क्षार पाण्याला जास्त आहे ना आपल्यात. ती पांढरा झालाय किचनची ही काही अशी कडणी पांढरा झालाय ना, ही काढते. काय करायचं? काम धंदा बघत आपलं. कुठलं काढलं? हे काय इकडं काढलंय? हे काय इकडं इथं काढलं. अजून भांडी घासायची ती. त्या नवऱ्याचा चहा कडतो या, सगळं बघायला लागतंय. आटला पार बोलत माहितीये का? सगळा चहा आटून गेला. बरं आता राहून द्या, मी आता खाली उतरत नाही. कप घ्या, मी चहा तुम्हाला देते. त्यात मला गरम व्हायला लागले मरणाचं. नको, तुमचे फुकारे तुमच्यापाशीच ठेवा. चांगलं वारं घालतोय का नाही? हे असलं चित्र वारं घालणं. राहून द्या तुमचं वारं घालणं. तर चहा घ्या. थोका भरला हात, आता गार लागत असेल थोक्यामुळे. वार छान आहे की त्याला, है का? कशात तर छान आहे. बघ की कसलं तोंड उजळलं एका फुकीत. कसं आहे एका फुकीत? मग आवरा काम धंदा इतकं पडलाय. जा तिथले ही घ्या जा. का ग माझं बसीन तर कुठे? ते काय तिथंच आहे की पुढं डोळ्याच्या समोर. हे उडूस कप माझा चहा पिल्यावानी वाटत नाही मला. हे ग्लास घ्या, ग्लासात पेता का मोठ्याला? गलासात गार होत नाही अगं. बास की झालं. तू काढलेलं उचल पाहिजेच. हे बाई नवऱ्याला काय मोठा कप आहे की ग इथं. भांडी काढली घासून ठेवली. आता सगळं शोधत बसा. बाई ह्या नवऱ्याला कप मोठं पाहिजे. चहा प्यायसाठी आई ती तर तिघच प्यायला, पण किती नुसता कालावा करते ती. आम्हाला तर चहा लागत नाही. मला तर अजिबात चहा लागत नाही. नवऱ्याला काय नाव कप करून दिले तर ह्यांच्या ज्या त्याच कपातनी प्यायचं. तुला माहित आहे का? सासू म्हणली जावाय कप जपला तर पोरगी नीट राहील, कप फुटला तर पोरगी नीट राहायची नाही. म्हणजे पोरगी नीट राहायची नाही म्हणजे फटके दिलं पोरीला की पोरगी कप फोडणार ना.
रागानं फेकून म्हणून सांगितलं होतं तसं सासून. होय. म्हणून मी लग्नाच्या अगोदरपासून ते डोक्यात ठेवलंय, कप जपावाचा म्हणलं. कप जपला तर पोरगी शांत आहे म्हणून समजायचं. कप नाही जपला की समजायचं पोरगीनं काहीतरी गोंधळ केलाय. आता तुमचा कपच का फुडती बघा. म्हणून मी भांडण करत नाही पोरी संग. पुरी संग भांडण करत नाही. ते एकाच कपाला धरून बसते 17 वेळा. आता दुसरा कप कवा बदलायला मला हाय का येळ? हा? हाय का कप बदलायला येळ? जरा हे कपात तो घ्या. नको, त्याचं तोंड वाकडं तिकडं झाले. त्याचं सरळ आहे. त्यानं प्याला येतं, त्यानं असं आत तोंड- जिकडं जाईल तिकडं पाहुण्यात मी संग सरळ घेऊन जात ना. जात जा म्हणजे चहा प्यायला येईल. मग तिकडं लय असं येडं वाकडं कप असलं की म्हणतो थोडा द्या मला आपला बाबा. ही नवराच येडा वाकडा आहे माझा. या नवऱ्याचं मला आजपर्यंत काही कळालं नाही. हं. राहती म्हणून राहती या संघानं कसं तरी ढकलत न्यायचं दिवस. का हा का बोलणंच कळत नाही ना मुळाचं. जास्त बोलतच नाही मी. वाकड तिकडं बोलणं असतं ना त्यामुळं. वाकडं तिकडं असतं म्हणून वाकडं तिकडं बोलतच बसायचं नाही. बरं राहू दे, जा चहा घ्या, गार झाला. तर मित्रांनो या तुम्ही पण मस्तपैकी चहा प्यायला, ती पण कोरा चहा. सासूने दिलेल्या कपातच चहा पितो बघा. हो तर कारण तो कप फोडायचा नाही ना तोडायचा नाही, त्याचा एकाच कपात चहा पिते या. त्यानं प्यायला येतं आपल्याला म्हणून. जरा होता आता तुम्ही घेतलाय तर हे घ्या. का ग, तू दे ना मला चहा. घ्या ओतून घ्या. तो कप सोडायचाच नाही. धरा होता. जाऊ दे, ही मला दुसऱ्या कपात चहा द्यावी. आपलं माझं मीच घेतो. तिला एकतर अगोदरच राग येतोय लय चहा हो पितो. मला चहा पिलेल्या माणसाचा लय राग येतो. आणि मला चहा बनवायला लावला तर लयच राग येतो. मग आता उद्यापासून 90 मारायला पाहिजे. मग काय मारणार? 90 काय मारणार? चहा पितोय, चहाचं कप काय नको. मारणार? काय मारणार? काहीच नाही. कसं आहे, ही मारणार ती मारणार. देऊन राहावं लागतंय हो. आगाऊपणा लय चाललाय. देऊन राहावं लागतंय. काय सांगायचं तुम्हाला मित्रांनो. नाही भ्यावं तर बायको म्हणते मी हत्यार दाखवते डिशम डिशम करायला. आणि ते काय मला पटत नाही. माझ्याकडे काय असणार इथले पक्कड आता इथं, नाहीतर लायटरनं मी काय तोड तर हे करू शकत नाही. हा, आणि ह्यानं किती आग लागायची. आगाऊपणा लय चाललाय. आगाऊपणा घ्या चहा जा प्यायला. आता आणि त्या पुरीना पण जाताना घेऊन जा. ए उठा ग महिन्यानो, चहा प्यायला देते ना दोघीला 2 लोक. मला नाही आवडत चहा. थोडं ही घे. घेऊन जाते. मला चहाच आवडत नाही. मी देतोय म्हणून पी की माझ्या हाताने तरी सख्या जा जा गप दमानं जा. काय अगं. तर मित्रांनो तुम्ही पण या मस्तपैकी कोराच्या प्यायला. आमच्या नवऱ्याला काय बडबड करायची सवयच असती आणि सगळं एकतर असंच असते. तर चला बाय मित्रांनो.